कविराज, अरे युवराज, या पधारिये. कसे आहात आपण? मी ठीक है. लेकिन आज आपके चेहरे का नूर कुछ और ही छलका रहा है. आज आपके अंग अंग से खुशी छलक रही है. युवराज बसा ना. युद्ध पे जाने वाला योद्धा इतना मोहक दिखता है, मैंने पहली बार देखा. परंतु कविराज, हम युद्ध करने नहीं, उत्सव मनाने जा रहे हैं. ये आप क्या कह रहे हैं युवराज? उत्सव? कविराज, उत्सवच नाही तर महाउत्सव. महाउत्सव? कविराज, आजवर आम्ही अनेक मोहिमा केल्या, अनेक लढाया केल्या, त्या जिंकल्याही. पण ही मोहीम काही वेगळीच आहे. वो कैसे युवराज? मुहिम तो आखिर मुहिम होती है. पण आजवर ज्या काही मोहिमा आम्ही केल्या, त्या प्रत्येक मोहिमेत आमच्या पाठीशी परमेश्वराचा आशीर्वाद असायचा. इस बार भी परमेश्वर का आशीर्वाद आप ही के साथ है. नाही, पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. आम्ही आता तुम्हाला जे सांगणार आहोत ते फक्त तुमच्यात आणि आमच्यात. ही गोष्ट बाहेर जाता कामा नये. जी महाराज. हंबीरराव, दक्षिणेची मोहीम ऐन तोंडावर आलेली असताना एक मोठा पेच उभा राहिलाय. पेच? कसला पेच? ते सगळं आम्ही तुम्हाला सविस्तर सांगू. पण दक्षिणेच्या मोहिमेवर शंभूराजे आणि आमच्यापैकी कोणी एकानीच जायचं ठरलं तर कोणी जावं. काय झालं महाराज? आम्हाला तुमचा निर्णय हवाय हंबीरराव. माफी असावी महाराज, पर हा सवालच चुकीचा आहे. तुम्ही स्वतःच्या डोळ्यानं बघताय महाराज, त्या पोरानं या मोहिमेसाठी दिवसाची रात आणि रात्रीचा दिस केलाय. नवीन हत्यारं बनवून घेतली, घोड्यानं तयार केलं, त्यानं नाल ठोकले, फौजाचा युद्ध सराव करून घेतला, भालाईतांची तुकडी तयार केली, जिलबी पथकात नवीन भरती केली. त्यानं फौजाचा रूपडच बदलून टाकलंय महाराज. अहो, एवढंच नाही तर फौज चालताना आपला घोडा कुठं असणार हे बी त्यांनी ठरवलंय. त्यांच्या परिश्रमाकडे, त्यांच्या उत्साहाकडे आपण दुर्लक्ष नाहीच करू शकणार. मग? पण तरीही आमचा सवाल तोच आहे, आम्हा दोघांपैकी एक कोण? कसं आहे महाराज, तुमची रणनीती अद्भुत. त्याच्या जोडीला शंभूराजांचं उसळतं रक्त आलं तर दक्षिण मोहिमेचा पार जुळा तोडून टाकू आपण. हो, पण हंबीरराव, आम्हाला दोघं बी हवं. ते शक्य नाही. आम्हा दोघांपैकी एक कोण? सूर्य पाहिजे का त्याचा प्रकाश पाहिजे असं विचारलं तर काय उत्तर द्यायचं महाराज? तुम्ही सरसेनापती आहात म्हणून तुमचा निर्णय आम्हास महत्वाचा वाटतो. बोला. कसं सांगणार महाराज? असं वाटतं की दक्षिण मोहिमेत तुम्ही असावं, कारण मुलूक नावा, 2 बादशांच्या भेटीगाठी घ्यायचे, त्यात यंकुजी राजांची मसलत करायची, त्यांना स्वराज्यात आणायचंय. कुतुबशहा बरोबर काय बोलायचं हे तुम्हासनीच ठावं आहे महाराज. मग आम्ही जावं? नाही महाराज, शंभूराजा बी काही कमी नाही. अहो, फौज त्यांच्या एका इशाऱ्यावर जान कुर्बान करायला तयार आहे महाराज. ते बी दक्षिण जिंकत्याल. हंबीरराव, निर्णय सांगा. आम्ही निर्णय देऊ शकत नाही महाराज. अपर शंभूराजांचा इरस होईल असं काही होता कामा नये. तुम्ही दोघांनी बी दक्षिण मोहिमेत असावं असंच आमचं मत. आम्हालाही तेच वाटत होतं, पण या राजपटावर अशा काही घटना अकस्मात घडतात ज्यामुळे आपल्याला आपले निर्णय बदलावे लागतात. परंतु आबासाहेब, घेतला निर्णय बदलू नये. रणूबाई, आम्ही तुम्हाला तुमचा निर्णय विचारतो आहोत कारण तुम्ही आमच्या कन्या आहात, शंभूराजेंच्या बहीण आहात. तटस्थपणे आणि विचारपूर्वक निर्णय सांगा. परंतु आबासाहेब, आमचा काय अनुभव? अनुभव नाही, पण राणूबाई,
हा प्रश्न पुढे जाऊन भावनिक होऊ शकतो, आणि तो किती भावनिक होऊ शकतो हे आम्हाला तुमच्या उत्तरावरून कळेल. बोला, आम्हा दोघांपैकी कोणी एकाने या मोहिमेवर जावं? दादासाहेबांनी. होय आबासाहेब, दक्षिण मोहिमेची संधी दादासाहेबांनाच मिळाली. पण राणूबाई, त्या दक्षिणेची मोहीम ही खूप मोठी आहे. शंभूराजांना पेलवेल ती? मग दोघांनीही जावे. आता पेच असा समोर आलाय की आम्हा दोघांनाही एकाच वेळी स्वराज्य सोडून जाता येणार नाही. परंतु आबासाहेब, आपली मुलगी म्हणून आम्हाला असे वाटते आहे की आपण आराम करावा. खूप धावपळ केलीत आपण. आम्ही तर तुम्हाला घाई गडबडीतच पाहत आलो. आज हा खान आला तर उद्या तो खान आला, तर कधी आपण वेढ्यात फसला. त्यातूनही आपण जर गडावर असाल तर सदरेवर, तर कधी खलबत खाण्यात, तर कधी आऊसाहेबांच्या महाल. राणू, आबासाहेब, आज आमच्या मातोश्री असत्या आणि तुम्ही त्यांना विचारलं असतं की मोहिमेवर कोणी जावे, तर त्यांनीही हेच सांगितलं असतं, आपण आराम करावा. आणि आता ज्याच्या त्याच्या तोंडी झालंय. दादासाहेब दक्षिण मोहिमेवर निघालेत. ते थोरल्या मातोश्रींनी दादासाहेबांच्या आवडीचे जिन्नस भरले सुद्धा संदुकीत. युवराज्ञींनी दादासाहेबांना भेट म्हणून मॅन तयार करून घेतली. दादासाहेबांनी सगळ्यांना सांगितले 1.5 वर्षाचा कार्यक्रम आहे, त्याचे नियोजन कसे करायचे हेही सांगितले. गडावर घराघरात दादासाहेबांचे औक्षण सुरू झाले. सुवासिनी त्यांना विजय तिलक लावत आहेत, त्यांना ओवाळत आहेत. मग आता मोहिमेवर कोणी जायचं हा मुद्दाच उभा राहायला नको. आबासाहेब, बाण सुटलाय आता. निरोप पाठवूनही जर आपण गेला नाहीत तर कुतुबशहा नाराज होतील महाराज. असं एकतर या मोहिमेचा घाट घातला जात होता तेव्हा प्रारंभी कुतुबशहा तयार नव्हते, भेट नकोस म्हणत होते. पण मग शब्दा आणा भाका देऊन त्यांस तयार केले. शिवाय मादण्णा, अक्कण्णा यांनीही आपल्या भक्तीपोटी आपले कसब लावले. हेही खरंच. आपण येणार, साक्षात छत्रपती येणार म्हणून कुतुबशाहीतून दस्तखत मुबारक आणि पंजाचे फरमान पाठवून आपणास आमंत्रणही दिले आहे. आम्ही त्या आमंत्रणाचा स्वीकारही केलाय. आणि आता जर आपण गेला नाहीत तर कुतुबशहाला हा घोर अपमान वाटू शकतो. प्रल्हाद पंत, पण आम्ही दुसरे कोणी नाही तर आमचे पुत्र युवराज शंभूराजे यांना पाठवतो आहोत. महाराज, क्षमा असावी, परंतु छत्रपतींनी कुतुबशहांना भेटणं आणि युवराजांनी भेटणं यात तफावत आहे. शिवाय आदिलशाहीतील आपल्या मराठी सरदारांना, तेथील तरुण सैनिकांना हिताच्या 4 गोष्टी सांगून त्यांचे मतपरिवर्तन करून त्यांना मादण्णांच्या छत्रछायेत आणून मादण्णांना शक्तिशाली बनवून पठाणांना शह द्यायचा आहे, त्याचे काय? ते मात्र राहून जाईल. त्याचबरोबर तुंगभद्रेपासून कावेरीपर्यंतचा प्रदेश काबीज करून त्या प्रदेशी स्वराज्याचा भगवा फडकवायचा आहे, ते राहून जाईल. कारण आपण येणार म्हणून तेथील प्रजा अनाचारी सरदारांना सोडून आपल्या मागे उभी राहणार आहे. त्यांचा भ्रमनिरास होईल महाराज. प्रल्हाद पंत, एक सांगा, अगदी आई भवानीला स्मरून सांगा, आम्ही दक्षिणेत यायलाच हवं का? होय महाराज, नाहीतर इतके दिवस आपण जो मनसुबा रचतो आहोत तो कोसळेल आणि हाती काहीच साध्य लागणार नाही. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.